दर्शक हो नमस्कार. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. उजनी अपडेट 6 जुलै 2026 सायंकाळची स्थिती. आनंदाची बातमी म्हणजे उजनी धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक ही आता वाढत चाललेली आहे. दौंडचा विसर्ग हा जवळ 54,000 क्युसेकहून अधिक आहे, तर पुणे बंडगार्डनचा विसर्ग जो आहे तो 60,000 क्युसेक इतका झालेला आहे. त्यामुळं उजनीमध्ये येणारं जे पाणी आहे ते आता वाढत जाणार आहे. इंद्रायणी नदीला पूर आला आहे, त्यामुळे हे पाणीसुद्धा उजनी जलाशयामध्येच येऊन मिसळतं. याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये सुरू झालेला पाऊस, घाटमाथा आणि भीमा खोऱ्यातील पाऊस, याचबरोबर वरील धरणंसुद्धा जी भरलेली आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी उजनीकडं येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प लवकरच मृत पातळीतून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होणार आहे. मागील 2-3 दिवसापासून भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळं इंद्रायणी नदीला पूर आलेला आहे आणि आता हे पाणीसुद्धा उजनीलाच मिळतं. यामुळं दौंडची आवक ही वाढत चाललेली आहे. यातच वडिवळे आणि कासारसाई या 2 धरणांमधून पाणी सोडण्याची प्रक्रिया आज दुपारपासून सुरू करण्यात आली आहे. वडिवळे प्रकल्पातून 8,000 आणि कासारसाईमधून 3,400 क्युसेकनं पाणी सोडलं जातं आहे. याचबरोबर खडकवासला प्रकल्प जो 80% भरल्यानंतर त्यातूनसुद्धा पाणी सोडलं जाईल असं जलसंपदा विभागानं कळवलेलं आहे. यामुळं उजनीमध्ये येणाऱ्या पाण्याची जी आवक आहे ती पुन्हा वाढत जाणार आहे. आज दिवसभर भीमा खोऱ्यातील धरणांवर तुफान पावसाची नोंद आहे. यामध्ये पिंपळगाव जोगे धरणावर 95, माणिकडोहवर 69, येडगाववर 49, वडदवर 70, डिंभेवर 51, कळमोडीवर 61, चासकमानवर 63, भामा आसखेडा प्रकल्पावर 72, वडिवळे 120, आंध्रा 135, पवना 259, कासारसाई 100, मुळशी 162, टेमघर 165, वरसगाव 77, 577, खडकवासला धरणावर 42 मिलीमीटर पाऊस झाला आहे. याचबरोबर निरा खोऱ्यातील निरा देवघर प्रकल्पावर सुद्धा सायंकाळी 5 वाजेपर्यंत म्हणजे मागच्या 12 तासामध्ये 80 मिलीमीटर पावसाची नोंद ही झालेली आहे. दरम्यान दौंडची आवक वाढल्यामुळे उजनी धरणही वधारू लागले असून ते -25.75% अशा स्थितीमध्ये आले आहे. अशीच दौंडची आवक वाढत राहिली तर येत्या काही दिवसातच उजनी प्रकल्प हा मृतसाठ्यातून उपयुक्त पाणी पातळीत भरण्यास सुरुवात होईल असे दिसत आहे.